जय शिवराय, शुभ सकाळ मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम सर्व मित्रपरिवारांचे माझ्या जी की मराठी शेअर मार्केट चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, काल आपण दिनांक 8 जानेवारी 2025चे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे दिले होते ते खूपच चांगल्या प्रकारे आपल्या निफ्टी व बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण आपल्या मार्केटबद्दल मत व्यक्त केले होते की दिनांक 8 जानेवारीला मार्केट हे 70-80% खाली जाणार आहे, त्याप्रमाणे निफ्टी व बँक निफ्टी हे खाली गेलेले होते. तर आपण आता आपल्या स्क्रीनवरती जाऊया. तर मित्रांनो, आपण आता निफ्टीच्या चार्टवरती जाऊया. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथे आपण सांगितलेलं होतं काल की मार्केट हे खाली जाऊ शकते, 70 ते 80% खाली जाऊ शकते. त्याप्रमाणे मित्रांनो, ही तुम्ही पहिलीच कॅन्डल बघू शकता. 9:15 दिनांक 8 जानेवारी 9:15 कॅन्डल आहे मित्रांनो, जिचा ओपन आहे 23,751.70 आणि हाय आहे 23,751 आणि लो मारलेला आहे 23,633चा लो मारलेला आहे मित्रांनो. म्हणजे 100 पॉईंटची इकडेच त्याची मुवमेंट झालेली होती खाली वर करण्याची. पण आपण ज्याप्रमाणे सांगितलेलं की 70 ते 80% मार्केट हे खाली येणार आहे, त्याप्रमाणे मार्केट हे खाली आलेलं आहे. 9:15 वाजल्यापासून मार्केट पूर्णपणे खाली होते. इथे तुम्ही बघू शकता इकडे मित्रांनो. 12:30 आपण बघू शकता मित्रांनो, लो मारलेला आहे निफ्टीने 23,496चा लो मारलेला आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो, आपण जो सपोर्ट सांगितलेला होता 23,560, तिकडून मार्केटने पुन्हा एकदा सपोर्ट घेतलेला आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे सांगितले 23,560 हा आपला पण सपोर्ट आहे, त्याप्रमाणे निफ्टीने 13:15 कॅन्डल बघू शकता, जी निफ्टीने त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे. आपल्याला क्लोजिंग जी दिलेली आहे मित्रांनो, आपल्याला 23,566 आणि आपला सपोर्ट होता 23,560. तिथून मार्केटने पुन्हा 13:15 आणि 1:15 दरम्यान पुन्हा मार्केटने रिकवर केलेला आहे. ज्याप्रमाणे मार्केट खाली आलं होतं त्याप्रमाणे मार्केटने पुन्हा रिकवर केलेलं आहे. ते मार्केट पुन्हा एकदा त्याने 23,727पर्यंत गेलेला आहे आणि वरती आपला रेजिस्टन्स आहे 23,810चा मित्रांनो. तर मित्रांनो, काल तुम्ही जर का कॉल आणि पुटमध्ये ट्रेड घेतला असेल तर तुम्ही नक्कीच ते प्रॉफिटेबल राहिला असेल मित्रांनो, अशी मी आशा करतो. तसेच मित्रांनो, आज आपल्याला निफ्टीमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स पुन्हा एकदा सांगण्यात येत आहे मित्रांनो. तर आज निफ्टीला आपला सपोर्ट आहे 23,465चा आणि वरती रेजिस्टन्स पण तर 23,560चा आणि वरती आपला पुन्हा एक रेजिस्टन्स आहे 23,810चा मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, 23,560 ही आपली इथं लेवल आहे सपोर्टची. पण जर का 23,560 हा ब्रेक होतो तर खालती 23,465 म्हणजे 560, 23,560 आणि 23,465 100 पॉईंटची इथं मुवमेंट आहे. त्याच्यामध्ये 23,465पर्यंत खालती येऊ शकतो. पण 23,560 हा आपला एक सपोर्ट पण आहे. पण तो जर का ब्रेक करत असेल मित्रांनो तर 23,465पर्यंत निफ्टी येऊ शकते. त्याच्या खालती तर नाही जाणार मित्रांनो. आजचा दिवस तरी त्याच्या खालती नाही जायला पाहिजे. 23,465पर्यंत निफ्टीही येऊ शकते. तसंच आपण बँक निफ्टीमध्ये देखील बघूया मित्रांनो. काल बँक निफ्टीने देखील खूप चांगल्या प्रकारे आपले सपोर्टवरती आणि रेजिस्टन्सवरती काम केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बँक निफ्टीचा देखील चार्ट बघू शकता मित्रांनो. बँक निफ्टीमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रॉफिट मिळू शकला असतं मित्रांनो, जर तुम्ही काल एखादी एंट्री किंवा एखादा ट्रेड उतरवला असता तर मित्रांनो. हे बघा, ही 9:15 कॅन्डल आहे, जिचा ओपन आहे 50,218 आणि लो मारलेला आहे 50,024चा लो मारलेला आहे मित्रांनो पहिल्या कॅन्डलमध्ये. ही 9:15 कॅन्डल आहे आणि तिकडून जे मार्केट खाली आलेलं आहे मित्रांनो, खाली आलेलं आहे 50,218 पासून खालती 49,391पर्यंत मार्केट आलेलं आहे मित्रांनो 1च्या दरम्यान. म्हणजे
किती पॉईंट आले मित्रांनो हे तुम्ही बघू शकता. 50,218 मी तुम्हाला दाखवतो कॅल्क्युलेटरवर. 50,218 मायनस 49,391 800 पॉईंट 821 पॉईंटची इथे मुवमेंट आपल्याला मिळाली आहे मित्रांनो. आपण खूप चांगल्या प्रकारे निफ्टी बँकमध्ये देखील प्रॉफिट मिळू शकला असता मित्रांनो. आता ज्याने कोणी ट्रेड उतरवला असेल आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघून त्यांना खूपच चांगल्या प्रकारे फायदा झालेला असेल मित्रांनो. आणि पुन्हा एकदा आपण जो सपोर्ट दिलेला होता 49,710चा तिथून पुन्हा एकदा त्याने रिकवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे निफ्टी बँकने देखील. हे बघू शकता तुम्ही इथे ही कॅन्डल बघू शकता. 13:45 कॅन्डल आहे जिचा ओपन होता 49,683 आणि हाय मारलेला आहे 49,774. म्हणजे आपला जो सपोर्ट आहे 49,710 त्याच्यावरती तिने क्लोजिंग दिलेली आहे आणि तिथून 49,710 तिने हाय मारलेला. हाय म्हणजे मित्रांनो वर कितीपर्यंत गेलेला आहे 49,979 म्हणजे 200 पॉईंट इथून परत सपोर्टपासून आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. 49,710 ते 49,979 म्हणजे 200 पॉईंटची मुवमेंट पुन्हा एकदा आपल्याला इथून 13:45 ते आपल्याला 14:15 म्हणजे अर्ध्या तासामध्ये ही चांगली 200 पॉईंटची मुवमेंट इथे पण सपोर्टपासून आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो आज आपल्याला निफ्टी बँकमध्ये आपले सपोर्ट जो आहे तो पहिला तर सपोर्ट आपला आहे 49,710चा आणि आता नवीन सपोर्ट एक जर का मार्केट खाली आलं निफ्टी बँक खाली आला तर त्याला आहे 49,100चा 49,098 आपण 100च पकडून चालू 49,100चा तो स्ट्रॉंग असा सपोर्ट बनतो इथे निफ्टी बँकमध्ये देखील मित्रांनो. आणि 49,710 आता आपला सपोर्ट आहेच आणि वरती आपला 50,512 हा तर रेजिस्टन्समध्ये आहेच मित्रांनो. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता निफ्टी बँकचा. तसेच मित्रांनो आपण निफ्टीच्या चार्टचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा. जे काही आज आपल्याला खूप उपयुक्त असं ठरणार आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मित्रांनो. तसेच मित्रांनो आज काळजीपूर्वक ट्रेड करा. आज गुरुवार आहे आणि आज आपली वीकली एक्सपायरी आहे मित्रांनो. तर ज्यामध्ये आपले कॉल आणि पुट हे झिरो होऊ शकतात. जो काही आपण ट्रेड घेतलेला आहे जर का आपल्या ऑपोजिट चाललं तर ते कॉल आणि पुट हे दोन्ही पण झिरो होऊ शकतात. त्यामुळे आजचा ट्रेड घेताना मित्रांनो खूप काळजीपूर्वक ट्रेड घ्या. तसेच सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो की जे काही मी आधीचे व्हिडिओ बनवलेले आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे ते देखील तुम्ही जाऊन बघावे मित्रांनो. त्यामध्ये देखील आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्सने कशाप्रकारे काम केलेले आहे कशाप्रकारे वर्क केलेले आहे ते देखील तुम्ही बघावे. याच्या आधीचे देखील व्हिडिओ तुम्ही बघावे अशी मी आपणा सर्व मित्रांना विनंती करतो मित्रांनो या व्हिडिओद्वारे. तसेच मित्रांनो आज तुम्हाला 9 जानेवारी 2025चे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगण्यात आलेले आहे. तर ते आज कशाप्रकारे आपले सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला वर्क करताना दिसतात ते आपण सर्वांनी मिळून बघूया मित्रांनो. तसंच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तसेच या व्हिडिओद्वारे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही मित्रांनो. व्हिडिओ फक्त आपला एज्युकेशन पर्पजसाठी आहे. जी काही गुंतवणूक करायची आहे ती तुम्ही तुमच्या आपल्या जबाबदारीवर आपण करावे मित्रांनो. एवढं मी सांगू इच्छितो. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.